सुस्वागतम सुस्वागतम. आज 12वी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक यादव एस बी गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. बारावी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यामधील अतिशय महत्त्वाचा आणि विशेषतः दीर्घोत्तरी प्रश्नासाठी अति महत्त्वाचा असा हा मुद्दा उपघटक आपण या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये निवडलेला आहे. यापूर्वीही आपण या ठिकाणी 1 ते 5 व्हिडिओ पाहिलेले असतील, ते व्हिडिओ तुम्ही परत परत पाहायचे आहेत. आता यामध्ये लोकसंख्या वाढ आणि विस्फोट, त्यालाच आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असं म्हणतो. आता इथं खाली मी भाग 2 म्हटलेलं आहे. भाग 2 म्हणजे आपल्याला ॲट ए टाइम लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या संक्रमण सिद्धांत एकत्रित एका व्हिडिओमध्ये घेणं हे फार थोडंसं कठीण जातं, म्हणून मी या ठिकाणी काय केलेलं आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा मी यापूर्वीच्या व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये घेतलेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी उरलेले 3 टप्पे जे आहेत अतिशय महत्त्वाचे, तुम्ही पाठ्यपुस्तक जर उघडलं तर त्याच्यामध्ये बघा, चौथा प्रश्न जो आहे टिपा लिहासाठी हा अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न विचारला तो 4 गुणासाठी. आणि त्याचबरोबर दीर्घोत्तरी प्रश्न 7वा दीर्घोत्तरी सुद्धा प्रश्न विचारला जातो बोर्डाच्या पॅटर्ननुसार. अगदी पहिल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं, वास्तविक पाहता आपल्याला मूल्यांकन सुद्धा माहीत असलं पाहिजे, कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि त्यानुसार आपण कसा अभ्यास केला पाहिजे. जे आपण फक्त त्या ठिकाणी अभ्यास करत राहणं, त्याच्यापेक्षा आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी आज टॉपिकला सुरुवात करूया. आता मागील आढावा हा जो भाग आहे थोडासा अगदी धावता आढावा आपण या ठिकाणी घेऊया. मागील आढावामध्ये आपण काय केलं होतं, लोकसंख्या वाढ किंवा विस्फोट म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा पहिला होता. त्याच्यामध्ये जन्मदर मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्या वाढीवर कसा परिणाम होतो तो पण चार्टच्या माध्यमातून पाहिला होता. म्हणजे जन्मदर जर कमी असेल तर मृत्यूदर जास्त असेल तर काय परिस्थिती होते, किंवा जन्मदर कमी मृत्यूदर जास्त, किंवा याच्या उलटी प्रक्रिया जर झाली असेल, मृत्यूदर कमी जन्मदर जास्त मग लोकसंख्या वाढ, जन्मदर मृत्यूदर समान तर त्या ठिकाणी लोकसंख्या ही स्थिर राहते. हे आपण ते पाहिलेलं आहे, ह्याच्यात फारसा आपण उहापोह जास्त करायचं नाही. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे आलेख वाचन म्हणजे त्याच्यावर आधारित 6 प्रश्न विचारले होते. त्या 6 प्रश्नांचं आपण त्या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली होती. चौथा दिलेला आहे बघा, त्याच्यामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा, त्यालाच आपण स्थिर टप्पा म्हणतो. अगदी सुरुवातीच्या काळात जशी की लोकसंख्या जनगणना सुरुवात झाली तेव्हा पहिला टप्पा तो म्हणजे अतिशय स्थिर असा, म्हणजे वाढही जास्त होती आणि मृत्युकेचं प्रमाणही जास्त होतं, त्यामुळे तो स्थिर टप्पा होता. आणि दुसरा जो सिद्धांत आहे किंवा दुसरा लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा, त्याला आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा म्हणतो. तर आज आपण या ठिकाणी काय करणार आहे, तर पुढचा टप्पा आज या ठिकाणी घेणार आहे, टप्पा क्रमांक 3. आता इथं बघा, आता मी सांगितल्या पद्धतीनं प्रश्न 5वा टिपा लिहा प्रश्न असतो आणि याच्यामध्ये 4 गुणासाठी त्याचं मूल्यांकन वेटेज आहे. काहींना ती आकृती पाहिली की लक्षात येत नाही की आपण या ठिकाणी काय अभ्यास करणार आहे. वास्तविक हे आलेखामध्ये सोडवलेलं आहे. मला वाटतं गेल्या 4थ्या व्हिडिओमध्ये 5व्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं, हा उभा वाय अक्ष जे आहे तो त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर दाखवलेला आहे, जन्मदर मृत्यूदर. बघा, दर हजारी म्हणजे दर 1000 लोकसंख्येमागे जन्मली किती आणि मरण पावली किती, हा बघा यामध्ये दाखवलेला आहे. म्हणजे दर हजारी होणारे जन्मदर आणि मृत्यूदर. आणि आपण 5व्या व्हिडिओमध्ये हा पहिला टप्पा अभ्यासलेला आहे, अतिशय स्थिर टप्पा, आणि दुसरा आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा.
आणि आपल्याला त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं बघा, ही वरून गेलेली जी ही निळी रेषा जी आहे, थोडंसं आपण झूम जर केलं तर त्या निळ्या रेषा काय दाखवतात, तर या ठिकाणी जन्मदर दाखवतात. कुठल्याही शहराचा जन्मदर दाखवतात. आणि ही काळी रेषा जी आहे खालच्या बाजूला ती काय दाखवते, मृत्यूदर दाखवते. आणि ही लाल रेषा जी आहे एकूण लोकसंख्या दाखवते. लक्षात येते का बघा, म्हणजे त्या वर्षी या ठिकाणी एकूण लोकसंख्या किती वाढली, म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर त्यानुसार त्या ठिकाणी काय बदल झाला, तो बदल या ठिकाणी काय केलेला आहे, या आकृतीच्या साहाय्यानं दाखवलेला आहे. तुम्ही सुद्धा बघा तुमच्या एखादी आलेख वही जर घेतली असेल तर त्या आलेख वहीवर तुम्ही आलेख सुद्धा काढू शकता. लक्षात घ्या, इथं काय केलेलं आहे, जन्मदर हा 40 आहे आणि मृत्यूदर हा 38 आहे, म्हणजे 2 फरक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही समान आहे, जरा स्थिर आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र काय बदल झालेला आहे लक्षात घ्या. म्हणजे स्वातंत्र्यानंतर किंवा ज्यावेळेस खऱ्या अर्थानं जनगणना सुरुवात केली तेव्हापासून वेगवेगळे लोकसंख्या वाढीचे त्या ठिकाणी लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांत दिले आहेत. संक्रमण झालेलं आहे इथं, हा पूर्ण वाढीचा संक्रमणाचा सिद्धांत आहे आपलं, स्थिर आहे बघा. इथं खाली लोकसंख्या वाढीचा आलेख दाखवलेला आहे. इथं काय केलेलं आहे, थोडासा जवळजवळ 75% हा कसा आहे, स्थिर आहे, म्हणून म्हणले अतिशय स्थिर. इथं काय म्हटलं, आरंभच्या काळात विस्तारणारा, म्हणजे आरंभ सुरुवातीच्या काळात असा काय झालेला आहे, विस्तारणार आहे. म्हणजे एकंदरीत जन्मदर आणि मृत्यूदर याचाच परिणाम काय होतो, तर लोकसंख्या वाढीवर होतो. लक्षात घ्या, जसं की आपण त्या ठिकाणी जन्मदर किंवा ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर याच्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. तसाच आज आपण काय करणार आहे, तिसऱ्या नंतरच्या काळात विस्तारणारा हा जो टप्पा आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे, तर याच्यामध्ये मध्यंतरी लिहिलं नैसर्गिक वाढ. नंतरच्या काळात विस्तारणार म्हणजे या ठिकाणी हा विस्तार झालेला आहे त्याचा. म्हणजे जन्मदर जर तुम्ही पाहिला तर सुरुवातीच्या काळामध्ये 40 आहे, नंतर 38, 36, 32, अगदी जर इथं तुम्ही बघितलं तर 20पर्यंत आला बघा. 20पर्यंत हा रेशो तुम्ही जर बघितला तर 20पर्यंत आलेला आहे. म्हणजे 40 ते 20पर्यंत हा घटता क्रम आहे इथं दिले बघा. आणखी एक महत्त्वाचे मुद्दे बघा आपल्याला लक्षात येईल की प्रत्यक्ष अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे, एकूण 3 मुद्दे सांगायचे. आता आपण 3 टप्पे अभ्यासणार, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, 5वा टप्पा. आता तिन्ही टप्प्याला आपल्याला महत्त्वाचे मुद्दे, जसं की आपण मी वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये अभ्यास करणं फारसं अवघड नाही. याच्यामध्ये 3च टप्पे जर तुम्ही त्या ठिकाणी 3 मुद्दे जर महत्त्वाचे अभ्यासले तर हे हा जो तुमचा लोकसंख्या संक्रमणा सिद्धांत जे आहे हा अवघड जाणार नाही. लक्षात घ्या, याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा काय असेल, जन्मदर आणि मृत्यूदराची तुलना. जी आता सांगितली, ही जन्मदर घटता क्रम आहे आणि मृत्यूदर हा स्थिरावणारा क्रम आहे, याची तुलना करायची. दुसरा मुद्दा असेल वैशिष्ट्ये. मग इथं असं का घडलं, त्याची वैशिष्ट्य किंवा काय कारणं असतील ते आपण त्या ठिकाणी कारणं सांगायच्यात. आणि त्याच्या अगोदर महत्त्वाचा भाग म्हणजे इथं काय दिले बघा, उदाहरण दिलेलं आहे मी, भारत आणि चीन. जगामध्ये भरपूर देश आहेत, जवळजवळ 231 देश आहेत, पण त्याच्यामध्ये भारत आणि चीन उदाहरणं दाखल मी दिलेलं आहे. विशेषतः आग्नेय आशियाई देश जे आहेत इथं काय झालेलं आहे की नंतरच्या काळात ही लोकसंख्या विस्तारलेली आहे, ही नैसर्गिक वाढ झालेली आहे. हा मधला शेड निळा दाखवतो. या प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळे आपल्याला बदल दिसतात. इथं फार स्थिर झालेलं आहे, इथं खाली घटलेलंच आहे. म्हणजे तसाच हा आता वाचून बघायचा. आता मृत्यूदर कमी, मृत्यूदर आता हा जन्मदर आहे, मृत्यूदर हा मृत्यूदर फारच कमी आहे बघा. मृत्यूदर जर तुम्ही पाहिला तर साधारणतः 18 पासून ते 12पर्यंत आलेला आहे. 18 पासून ते 12पर्यंत. इथं वाय अक्षावर अंक दिलेत बघा, सरासरी दर हजारी होणारे जन्मदर आणि मृत्यूदर. हा जो भाग आहे तुम्हाला काय दिसतोय, मृत्यूदर कमी आणि जन्मदर सुद्धा कमी. आता इथं जर तुम्हाला 40 दिसत असला, इथला 40 हा वाय अक्षर मी इकडं मुद्दाम घेतोय, हा 40चा आहे. तर 40 पासून ते जवळजवळ बघा हा 22पर्यंत आलेला आहे. म्हणून मृत्यूदर जन्मदर सुद्धा कमी, परंतु मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. हा मृत्यूदर कमी आहे पण जन्मदर जास्त आहे, किमान 4 जास्त आहे बघा, किमान 4 जास्त. म्हणून त्याचा बदल काय झाला, तर लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला.
म्हणजे इथं जे आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जे आहे त्याच्या तुलनेने ह्या तिसऱ्या टप्प्यात काय आहेत तर लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला, परंतु लोकसंख्या वाढत जाते. म्हणजे ही लोकसंख्या जी आहे, आता असं जन्मदर आणि मृत्यूदर पाहिला, परंतु लोकसंख्या जर तुम्ही पाहिली इथं स्थिर आहे, इथं थोडीशी वाढलेली आहे, म्हणजे ग्रोथ रेशिओ आहे जरा दुसऱ्या टप्प्यामध्ये ती वाढलेली आहे, अशी उभी वाढलेली आहे. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे कमी गतीनं वाढलेली आहे, लक्षात घ्या, कमी गतीनं वाढलेली आहे. हा उतार जर तुम्ही पाहिला तर जरा तीव्र उताराचा भाग दाखवतो. याचाच अर्थ ती अति वेगानं लोकसंख्या वाढलेली आहे दुसऱ्या टप्प्यात, पण तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र तिची गती कमी झालेली आहे. म्हणजे गती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्याचं कारण काय असावं, जन्मदर जर घटत असला तर मृत्यूदर सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीनेच काय झालेलं आहे, दोन्ही तफावत जास्त आढळते. म्हणून काय म्हटलेलं आहे, लोकसंख्या वाढ जास्त वाढत जाते. आता त्याची वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिली तर वैशिष्ट्य बघा, पहिलं वैशिष्ट्य किंवा कारण, अशी परिस्थिती निर्माण होण्याचं काय कारण असावं, इथं दिलेल्या देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो. अगोदर पहिलं बघा देश कुठले दिले आहेत, भारत, चीन. म्हणजे जगामध्ये लोकसंख्या सर्वाधिक असणारे देश आहेत भारत, चीन, किंवा याच्यापेक्षा आणखी काही देश आहेत. क्रमाने जर 1 ते 7 पाहिले तर बहुतांशी त्यातले 4 देश आपल्या भारतात आशिया खंडातीलच येतात. आता इथं बघा काय दिलेलं आहे, तर देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो. म्हणजे म्हणजे हे जे देश आहेत, म्हणजे विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे ते वाटचाल करत असतात. लोकांचं उत्पन्न किंवा उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतं. म्हणजे लोकांचं उत्पन्नाचा जो रेशो आहे, उदाहरणार्थ मग ते शेतीतून घेत असतील, नोकरीच्या माध्यमातून घेत असतील. पूर्वी त्या ठिकाणी पर मंथ समजा त्या ठिकाणी 25,000 घेत असतील तर साधारणतः 35-40च्या दरम्यानमध्ये त्यांचं उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्न म्हटलं तर मी एकंदरीत उत्पन्नामध्ये त्याची वाढ होते. हा एक भाग त्या ठिकाणीही आपल्याला लक्षात येतो. तिसरं जे वैशिष्ट्य दिलेलं आहे बघा, तिसरं कारण काय असा टप्पा निर्माण होण्याचं कारण असं आहे की लोकांचं राहणीमान उंचावतं, साहजिकच गरिबीचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक लक्षात घ्या, इथं आर्थिक उत्पन्न जर निर्माण होऊ लागलं तर घरामध्ये जर पैसा सुबत्ता भरपूर वाढली तर आपल्या गरजा वाढतात आणि साहजिकच आपलं जीवन पद्धती जी आहे, जीवनशैली काय होते, बदलून जाते, पार बदलून जाते. आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, लोकांचे राहणीमान उंचावल्यामुळं गरिबीचं प्रमाण त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आता इतर मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर बरेचसे आपल्या भारत आणि भारताशेजारच्या देशामधीलच आपल्याला लक्षात येतात. आता याच्यामध्ये बघा, विज्ञान तंत्रज्ञानाचा विस्तार उपयोगात वाढ. म्हणजे भारतामध्ये किंवा चीनमध्ये उदाहरण जर घेतलं तर तांदूळ उत्पादनामध्ये चीन हा जगात अग्रेसर देश आहे. आणि हे उत्पादन काढण्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा असा आहे की त्या ठिकाणी संपूर्ण देशाला पुरेल एवढं वापरून त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं तर निर्यात करायची. हाही भाग तितकाच महत्त्वाचा आहे. नंतर काय दिलं बघा, द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायात वाढ. म्हणजे फक्त या देशामध्ये ज्यावेळेस विकसनशीलकडून विकसितकडे जातात त्यावेळेस काय झालेलं आहे, प्रथम श्रेणीपेक्षा जास्तीत जास्त द्वितीय श्रेणीच्या किंवा तृतीय श्रेणीच्या व्यवसायात वाढ झालेली आहे. प्रथम श्रेणी म्हणजे शेतीजन्य उत्पादनीकरण, म्हणजे शेतात राबायचं, कच्चा माल तयार करायचा. आणि द्वितीयक म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करणे. आणि तृतीयक म्हणजे उत्पादित पक्क्या मालाला ग्राहक उपलब्ध करून द्यायचं किंवा वाहतूक सुविधा. 6वं दिलं बघा, शैक्षणिक पातळीत उंचावते. म्हणजे शिक्षणाची पातळी उंचावते. पूर्वी त्या ठिकाणी शिक्षणाला फारसं त्या ठिकाणी लोक जात नसायची किंवा त्याला अनेक विरोध, समाजामधून विरोध असायचा, विशेषतः महिलांना शिक्षण दिलं जात नसायचं. आता त्याची पातळी उंचावलेली आहे. आणि 7वं आहे बघा, कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एका घरामध्ये साधारणतः काही छोटं कुटुंब असेल तर कमीत कमी 6 ते 8 अपत्य असायची. एका जोडप्याला 6 ते 8 अपत्य असायची. किंवा जर एखादं मोठं कुटुंब असेल तर एका अपत्याला 10 ते 12 अपत्य असायची. ती परिस्थिती बदललेली आहे. अनेक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आणि साहजिकच कुटुंबाचा आकार काय झाला, कुटुंब नियोजन केल्यामुळं बदलला बाबा, कुटुंबाचा आकार लहान झाला. आता उदाहरणार्थ बघितलं तर त्यानंतरच्या काळामध्ये सुरुवातीला एका जोडप्याला 4 अपत्य होऊ लागली. त्यानंतरच्या काळामध्ये 2 अपत्य, म्हणजे हम दो हमारे दो ही परिस्थिती होती. नंतरच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं की इथं तर नैसर्गिक, उदाहरणार्थ 3ऱ्या टप्प्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, आम्ही दोघं आणि आमचा एक.
म्हणजे त्रिकोण निर्माण झाला, आई वडील आणि एकच मुलगा किंवा मुलगी, असं ट्रँगल निर्माण झाला, म्हणजे कुटुंबाचा आकार लहान झाला. त्यामुळे इथं जन्मदिन बघा खाली आलेला आहे. इथं 40चा आहे तर इथं तुम्हाला 22पर्यंत दिसतोय, 20 ते 22पर्यंत. आणि शेवटचं बघा विकसनशील विकसित देश यामध्ये येतात, जी की आता उदाहरण दिले बघा भारत आणि चीन. म्हणजे विकसनशील विकासाच्या मार्गावर आहेत परंतु अजून विकास पावलेला आहे, म्हणजे विकासाच्या मार्गावर त्याला आपण. ठीक आहे, पुढचं बघूया आपण. चौथा टप्पा. चौथा टप्पा बघा कमी बदल दर्शवणारा टप्पा. आता बघा पहिला जो तिसरा तुम्हाला दाखवला ना त्याच्याशीच निगडीत आहे. आता उदाहरणार्थ दोन्हीही प्रश्न जे आहेत लक्षात येते बघा, दोन्हीही प्रश्न जे आहेत ते दीर्घोत्तरी प्रश्न विचारतात. प्रश्न 7वा काही वेळेस मिक्स विचारतात. पहिला आणि चौथा टप्पा विचारला जातो. बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं, या टॉपिकच्या शेवटी पान नंबर 11 तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे बघा. स्वाध्याय जर तुम्ही पाहिला तर विशेषतः त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दाखवतात. प्रश्न चौथा 4 गुणांसाठी जे आता आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. आणि 7वा दिलेला बघा दीर्घोत्तरी प्रश्न, त्याला सविस्तर उत्तरे लिहा म्हणतो 8 गुणांसाठी. म्हणजे 8 आणि 4 12 गुणांसाठी हे टप्पे आहेत. आणि विभागून विचारले जातात. टिपामध्ये जर विचारला तर एकच विचारणार. जसं की मी मागा तिसऱ्याला टिपा लिहा असं लिहिलं होतं. हा तिसरा जर विचारला तर एकच फक्त प्रश्न विचारला जाणार. जर दीर्घोत्तरी प्रश्न विचारला तर 2 विचारले जाणार. मग पहिल्याची तुलना 5वीशी करा म्हणणार. म्हणजे इथं लोकसंख्या वाढलेली आहे, इथं उलटाच क्रम झालेला बघा. काय उलटा क्रम दिसतोय आपण पुढच्या चौथ्या टप्प्याला अभ्यासणार आहे. चौथा टप्पा याला टोपण नाव काय दिलेलं आहे बघा, कमी बदल दर्शवणार. आता इथं बदल फार दाखवलेले आहेत तिसऱ्यामध्ये. तर चौथ्यामध्ये मात्र अतिशय कमी बदल आहे. वास्तविक पाहता 65-70% पुढे जर तुम्ही बघितलं तर एकमेकाला जुळलेलं आहे. जन्मदर आणि मृत्यूदर समसमान झालेलं लक्षात घ्या. अखेरच्या भागात कमी बदल दर्शवणारा जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय परिस्थिती आहे, तर जन्मदर आणि मृत्यूदर. हा निळा जो भाग आहे तो जन्मदर आहे आणि हा काळा जो भाग आहे तो मृत्यूदर आहे. जन्म जास्त करून कमी 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 होत गेलेला आहे. मृत्यू मात्र त्या ठिकाणी समसमान आहे. मृत्यूदर आता त्याची अनेक कारणं आहेत, आपण ती कारणं अभ्यासणार आहेत. आणि यालाच म्हणून नाव टोपण नाव दिले काय, कमी बदल दर्शवणारा टप्पा. चौथा टप्पा म्हणजेच कमी बदल दर्शवणारा. आता ही उदाहरणं कुठली दिलेली आहेत तर संयुक्त संस्थाने अमेरिकेतील, त्यालाच आपण USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणतो. आता इथं मी तुम्हाला 3 मुद्दे सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा घ्यायचा जन्मदर मृत्यूदर तुलना, दुसरा मुद्दा घ्यायचा वैशिष्ट्य आणि तिसरा मुद्दा घ्यायचे उदाहरण. मी उदाहरण अगोदरच या ठिकाणी फ्लॅश केले, कारण का तर या देशाचं उदाहरण डोळ्यासमोर घ्यायचं आणि त्या देशाच्या खऱ्या अर्थाने कमी बदल दर्शवणारा हा टप्पा दाखवलेला आहे. की भारतामध्ये जर अजूनसुद्धा परिस्थिती बघितली तर वेगळी आहे, परंतु अमेरिकेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आता कोरोनाजन्य महामारीच्या संकटामध्ये तुम्ही पाहिला असेल की बहुतांशी त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या उत्तर अमेरिकेतील जास्त मरण पावलेली. त्याचं कारणच असं आहे की त्या ठिकाणी जास्त आयुर्मान असणारी लोक तिथे संख्या जास्त आहे. साधारणतः 70-75 वर्ष आयुर्मान असणारी लोकपेक्षा जास्त काही 90-95 वयापर्यंतचे लोक आहेत. आणि याचा जास्त त्रास आपल्याला 65 ओलांडल्यानंतर आणि विशेषतः काही आजार असल्यानंतर त्यांना उद्भवतो. म्हणून हे उदाहरण चौथा टप्पा म्हटले की उदाहरण द्यायचं उत्तर अमेरिकेतलं, त्याला संयुक्त संस्थान उदाहरण दिलेलं आहे. काय सांगितलं आहे बघा, तुलना काय केली आहे, जन्मदर कमी, हा निळा जो भाग आहे ना कमी झाला आहे, तर थोडासा जास्त आहे. जास्त म्हणजे तुम्ही जर बघितलं तर साधारणतः 15 ते 18 दरम्यान आहे. आणि इकडं जर तुम्ही बघितलं साधारणतः 10पर्यंत आलेलं आहे बॉटमला. ही टॉप आणि हा बॉटम लक्षात घ्या. म्हणजे 18 पासून ते 10पर्यंत आलेलं आहे. जन्मदर कमी, मृत्यूदर कमी. किंवा इथं दिले बा कंसात जवळपास समान, म्हणजे दोन्ही समानच आहे. इथे निम्म्यातून जर बघितलं तर तुम्ही समानच आहे. म्हणून काय झालेलं आहे, लोकसंख्या वाढ अत्यल्प म्हणजे अगदी कमी ह्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. त्याची आपण वैशिष्ट्य बघूया बघा. आता ही वैशिष्ट्ये आपण अमेरिकेची बघतो. संयुक्त संस्थानातील देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती अधिक सुधारली. आता ते काही सांगावं लागत नाही.
म्हणजे संयुक्त संस्थान देश हा सुधारलेलाच आहे आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून. थोडक्यात हे देश विकसित आहेत, लक्षात घ्या, विकसित. त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय बघा किंवा कारण आहे असं ही परिस्थिती निर्माण होण्याचं, तर द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचा सर्वाधिक वाटा. म्हणजे या संयुक्त संस्थांचा आपल्याकडे बघा जवळजवळ 70% जास्त लोक शेती व्यवसायाकडे वळलेले असतात, म्हणजे त्याला प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय म्हणतो. आणि ह्या देशामध्ये अगदी उलटा क्रम आहे, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचा सर्वाधिक वाटा. आणि ह्यातली लोक काय करतात तर जास्तीत जास्त द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये आणि तृतीय श्रेणी व्यवसायात वाढलेले आहेत. तिसरं दिलं उच्च वैद्यकीय सुविधा. म्हणजे त्या देशामध्ये म्हणजे संयुक्त संस्थानात ज्या ज्या सेवा सुविधा ज्या आहेत, आपण जर आता पाहिलं तर विशेषतः आता ह्या कोरोनाजन्य महामारीच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलेलं आहे त्या देशाकडून काहीशा फार मोठ्या त्या ठिकाणी PP किट वगैरे मागून घेतो. अद्ययावत अशा सुविधा आहेत, वैद्यकीय सुविधा, तरीसुद्धा तिथं लोक मरण पावतात. त्याची कारणं अनेक आहेत, पण याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य काय तर उच्च वैद्यकीय म्हणजे या मध्य काळामध्ये त्या देशामध्ये काय झालेलं आहे, उच्च वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्या आणि साहजिकच त्या ठिकाणी मृत्यूदर हा त्या ठिकाणी पूर्ण घटलेला आहे, पूर्ण समानच झाला पूर्ण. काय म्हणून इथं म्हटलेलं बघा कमी बदल दर्शवणारा टप्पा. चौथा टप्पा म्हणजे काय, कमी बदल दर्शवणारा. म्हणजे आता उदाहरण इथं एक दिले बघा, प्लेग पटकीसारख्या रोगांचा नायनाट. म्हणजे एवढ्या त्या ठिकाणी उच्च वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्या की त्यावेळेस त्या काळामध्ये ज्या ज्या काही जसं की आता आपल्याकडं कोरोना महामारी ही परिस्थिती निर्माण आहे, तसं त्या काळामध्ये प्लेग आणि पटकी ही फार त्या ठिकाणी त्रासदायक ठरत होती. परंतु त्यासारख्या रोगावरसुद्धा त्यांनी काय केलं, काही काळामध्येच त्या ठिकाणी त्या रोगाचा नायनाट केला. ती केवळ त्यांच्या उच्च आणि वैद्यकीय सुविधामुळं ते शक्य झालं. आणि पाचवं दिलं बघा, विकसित देश या टप्प्यामधून जातात. जेवढे जेवढे जगामधील जे विकसित देश आहेत, आता उदाहरणार्थ पश्चिम युरोपियन देश असतील, काही दक्षिण अमेरिकेतील उत्तर आग्नेय देश असतील, म्हणजे यात सांगायचं तात्पर्य विकसित जेवढे देश आहेत ते सगळे त्या ठिकाणी काय आहेत तर या चौथ्या टप्प्यातून म्हणजेच कमी बदल दर्शवणारे देश आहेत की तिथं या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. ही सगळी वैशिष्ट्य त्या त्या देशामध्ये आढळतात. आणि उदाहरण दिलेलं उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने. आता बघा आपल्याला ठिकाणी काय करायचं आहे, शेवटचा टप्पा पाचवा टप्पा हे सुद्धा सविस्तर उत्तरे द्यामध्येच प्रश्न असतो, विशेषतः 8 गुणांसाठी. फक्त तुलनात्मक त्याला विचारलं जातं. पहिल्या आणि पाचव्या टप्प्याची तुलना करा. पाठ्यपुस्तकात तुम्हाला प्रश्न दिला आहे बघा, चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील. म्हणजे इथं ही जी उलटा क्रम निर्माण झालेला आहे बघा, इथं जर तुम्हाला जन्मदर आणि मृत्यूदर जर तुलना सांगितली तर काय परिस्थिती दिसते बघा, तर याच्यामध्ये आपल्याला जन्मदर खूप कमी. हा जन्मदर आहे ना, ही निळी रेषा बघा खाली गेलेली आहे, मृत्यूदराच्या बी खाली गेलेली आहे. मृत्यूदर समानच आहे. मृत्यूदर जर तुम्ही पाहिला तर साधारणतः 8 ते 10च्या दरम्यान आहे मृत्यूदर. 8च म्हणायला काय हरकत नाही, 8च आहे. म्हणजे दर 1000 लोकसंख्येमागे फक्त 8 लोक मरण पावतात. पण जन्मदर मात्र त्या ठिकाणी पेक्षा खाली घटलेला आहे. म्हणजे 4, 5, 3, 4, 5 ह्या दरम्यान त्या ठिकाणी काय झालेलं आहे, घटलेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे, जन्मदर खूप कमी, हा जन्मदर खूप कमी झालेला आहे. मृत्यूदर जास्त, म्हणजे जन्मदराच्या जास्त मृत्यूदर झालेला आहे. हे थोडंसं जर एनलार्ज केलं तर तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिले बघा, हा निळा जन्मदर खाली गेलेला आहे आणि मृत्यूदर वर गेलेला आहे. आणि इथं म्हटलेलं आहे नैसर्गिक घट. आता इथं सुद्धा तुम्हाला बघा, ही लोकसंख्या वाढ आहे की नाही, ही लोकसंख्या वाढ ही थोडीशी चौथ्यामध्ये वाढलेली आहे, परंतु पाचव्यामध्ये लोकसंख्या वाढ घटलेली आहे बघा. इथं जर तुम्हाला 45-50 दिसत असेल तर इथं तुम्हाला त्या ठिकाणी 35-40च्या दरम्यान दिसते. 35-40च्या दरम्यान दिसते. म्हणजे शून्य वाढ दर्शवणारा. म्हणजे ही एकूण लोकसंख्या ही लाल दाखवते की नाही, शून्य वाढच नाही, इथनं खाली झाले बघा. इथं सुद्धा दाखवतं, हा निळा पॅच आहे ना, नैसर्गिक घट. म्हणजे निसर्गातच इथं कसं नैसर्गिक वाढ म्हटले की नाही, जन्मदर आणि मृत्यूदराचा फरक, इथं नैसर्गिक लोकसंख्या वाढ झालेली आहे म्हणून हा आलेख वर दाखवलेला आहे, ग्रोथ रेशो दाखवले. इथं खाली आलेलं दाखवलेलं आहे. याचं कारण काय, ही तुलना केली तर जन्मदर खूपच कमी, मृत्यूदर जास्त वरचा येतो आणि लोकसंख्येमध्ये घट होऊ लागले. आता त्याची वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिली तर बघा, देशात बालकांची संख्या खूप कमी. आता हे जे उदाहरण बघा, पश्चिम युरोपियन देश आहेत. अगोदर उदाहरण घ्यायचं मग वैशिष्ट्य लक्षात येतील. यामध्ये सुद्धा 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. अगोदर तुलना करायची, नंतर त्याची काय 4-5 वैशिष्ट्य सांगायची आणि मग ते देश सांगायचे. ही 5वा टप्पा म्हणजे 5व्या टप्प्यातून कोणते देश जातात
म्हणजे लोकसंख्येच्या वाढीच्या बाबतीत किंवा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये 5वा टप्पा जो सांगितलेला आहे तो उदाहरणादाखल स्वीडन किंवा फिनलँड, जे विशेषतः हे पश्चिम युरोपियन देश आहेत. स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीडन, नॉर्वे, फिनलँड आहे ना, ते देश पश्चिम युरोपियन देश. आतासुद्धा बघा कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये त्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये विशेषतः कडक दुसरा लॉकडाऊन पडला होता त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या मरण पावली. तो विषयांतर नको. आपण या ठिकाणी 5व्या टप्प्यातली काय वैशिष्ट्य बघूया. देशात बालकांची संख्या खूप कमी, म्हणजे जन्मदर कमीच झालेला आहे. त्यामुळे नव्यानं बालकं जन्मालाच येत नाहीत आणि साहजिक वृद्धांची संख्या जास्त. जे आता सांगितलं तुम्हाला की त्या देशामध्ये एवढी मरण का पावली, तर 65, 70, 75 वयोवृद्ध झालेले लोक जे आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या आजाराने त्या ठिकाणी ग्रासलेली आहेत असे लोक त्या ठिकाणी मरण पावले, म्हणून वृद्धांची संख्या जास्त आहे तिथं. राहणीमानाचा दर्जा उत्तम, म्हणजे त्यांच्या एकंदरीत आर्थिक सुबत्ता असल्यामुळे त्यांचे राहणीमान कसं आहे, उत्तम आहे. त्यानंतर देशाची व नागरिकाची आर्थिक स्थिती उत्तम, म्हणजे त्या देशामध्ये त्याची आर्थिक स्थिती जर तुम्ही पाहिली तर अतिशय उत्तम अशी परिस्थिती आहे. आणखी काय वैशिष्ट्य बा, तृतीयक व्यवसायाचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजे या देशामध्ये पश्चिम युरोपियन देशामध्ये तृतीयक व्यवसाय जे आहेत ते सर्वाधिक प्रमाणामध्ये अग्रेसर आहेत. आता त्यातली काही चौथ्यातली सुद्धा वैशिष्ट्य आहेत बघा. शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या, म्हणजे शिक्षणाच्या ज्या आहेत मानवाच्या प्राथमिक गरजा काय असतात, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, सेवा, सुविधा. पण आपल्याकडे फक्त अजूनसुद्धा आपण आज 21व्या शतकामध्ये वावरतो आहे तरीसुद्धा आपल्याकडं अन्न, वस्त्र, निवारा एवढ्यापर्यंतच मर्यादित आहे. पण शिक्षण, आरोग्य, सेवा, सुविधा जर पाहिल्या तर आज आपण पाहतोय आरोग्याच्या सुविधा किती सुसज्ज आहेत. म्हणजे आपल्याला नावं ठेवायची नाही, त्याच्यामध्ये फक्त लक्षात घ्यायचं की काही विकसित देश जे आहेत हे विकसित देशाशी निगडीत वैशिष्ट्य आहेत बघा. तर त्या सुविधा उच्च दर्जाच्या आहेत, त्यामुळं लोकसंख्या काय झालेली आहे, घटलेली आहे. आणि शेवट दिले बा आरोग्याच्या, लोकांच्या आरोग्यात सुधारणा, म्हणजे तिथं आयुर्मान वाढलं लोकांचं. म्हणजे सरासरी तिथं कमीत कमी वयोगटाचा जर तुम्ही लक्षात घेतला तर 80-85 वयोवृद्धसुद्धा त्या ठिकाणी चांगले आपल्यातल्या 60 वर्षाच्या माणसाला लाजवेल असं त्या ठिकाणी जीवन जगतात. बघा तुम्ही कधी तर परकीय राष्ट्रातील लोक आले, अमेरिकन लोक, तर त्यांचं एकंदरीत लाईफस्टाईल जर लक्षात घेतली तर बघा ते, म्हणजे आपल्याकडे 30 वर्षाचा यंग जनरेशनमधला मुलगा एखादा असेल तसा त्या ठिकाणी त्यांचं लाईफस्टाईल असतं. पर्यावरण व आनंददायी जीवनाचा आग्रह, म्हणजे पर्यावरणाला धरून आपलं आनंददायी जीवन त्या ठिकाणी जगत असतात. आणि यामध्ये सर्वाधिक काय तर विकसित देशाचा या 4थ्या टप्प्यामध्ये समावेश आहे. त्याला आपण 0 दर वाढ असणारा टप्पा म्हणतो. उदाहरण दिलेलं आहे पश्चिम युरोपियन देशामधील स्वीडन, फिनलँड इत्यादी. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये 3रा टप्पा, 4था टप्पा आणि 5वा टप्पा याचा आपण अभ्यास केला. हे लक्षात घ्या. हे जवळजवळ तुम्हाला 8 गुणांसाठी दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो आणि 4 गुणांसाठी टिपा विचारले जातात. टिपा विचारले तर एकच टिपी विचारणार, दीर्घोत्तरी प्रश्न विचारला तर 1 ते 5 मध्ये कुठल्याही टप्प्याशी तुलना करा किंवा त्याची कारणं सांगा, वैशिष्ट्य सांगा असं विचारलं जाईल. तर ते तुम्ही परत हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर सर्वांचं या ठिकाणी स्वाध्याय फक्त तुम्ही पाठ्यपुस्तकामध्येच दिलेले तेच आहेत. लोकसंख्या संक्रमणाचा 3रा टप्पा, भौगोलिक कारणामध्ये 3ऱ्या टप्प्यातून जातं, म्हणजे भारत लोकसंख्या संक्रमणाचा 3ऱ्या टप्प्यातून जात आहेत. आता मग आपण पाहिले 3ऱ्या टप्प्यात संक्रमण सिद्धांत, लोकसंख्या संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यात द्वितीयक तृतीयक व्यवसायाची वाढ होते. सविस्तरमध्ये बघा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील देशाच्या समस्या कोणत्या असू शकतात, म्हणजे आता आपण जे पाहिलेलं आहे. आणि आकृती काढायची आहे तुम्हाला पाठ्यपुस्तकात पान नंबर 9वर दिलेली बघा आकृती, ती तुम्ही आलेखावर काढायची, आलेखावर, कारण वायाक्षावर तुम्हाला 10, 20, 30, 40 असा क्रम दाखवायचा आहे. धन्यवाद. सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपण या पाठाचा अभ्यास केला, याचं मूल्यांकनही जास्त आहे. आभारी आहे. धन्यवाद.